नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पेरूच्या पानांचा काढा कसा तयार करायचा. मित्रांनो, ही जी पानं तुम्ही बघत आहात आम्ही तोडून आणलेली आहेत. ही पानं आहेत पेरू या झाडाची. मित्रांनो, पेरू हे फळ सगळ्यांना आवडतं. खूप चवीनं आपण त्याला खातो देखील. परंतु पेरूची जी पानं आहेत त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म आपल्याला माहीत नसतात. सध्या पावसाळा सुरू आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी घरातील एक व्यक्तीला तरी सर्दी आणि खोकला हा झालेला असेलच. तर सर्दी खोकला घालवण्यासाठी पेरूची जी पानं आहेत ती अत्यंत गुणकारी असतात. सर्दी खोकला घालवण्यासाठी पेरूच्या पानाचा काढा आपण बनवत असतो. तर हा काढा कशा प्रकारे बनवायचा आणि ह्या काढ्याचं सेवन हे कशा प्रकारे करायचं हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, पेरूची पानं ही अँटी इन्फ्लेमेटरी असतात आणि तज्ज्ञांच्या मते पेरूच्या फळाबरोबरच त्याच्या बिया, साल आणि पानं हे सर्व गुणधर्मांनी भरलेले आहे. जगभरात पेरूच्या पानांचा रस पारंपरिक औषधात देखील वापरला जातो. जपानमधील लोक तर हर्बल टी बनवण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करतात. मित्रांनो, पेरूचे जी पानं आहेत ती अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे याच्यापासून आपल्याला बरेच फायदे होतात, जसे की सर्दी असेल, खोकला असेल. तर पेरूच्या पानांचा काढा बनवण्यासाठी तुम्हाला पेरूचे पानं व्यवस्थित मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि ही पानं तुम्हाला एका छोट्या पातेल्यात व्यवस्थित रचायची आहेत. मोठी असतील तर तोडून घ्या, लहान असतील तर काही हरकत नाही. त्या पातेल्यात पाणी घालून घ्या थोडंसं. जवळजवळ 2 ग्लास तुम्ही पाणी घेऊ शकता. 5-7 पेरूची पानं घ्या आणि आता व्यवस्थित यांना साफ करून मिठाच्या पाण्यामध्ये धुवून ह्या पातेल्यात टाकून द्या. आता आपण याला उकळायला ठेवणार आहोत. तर आपण ही पेरूची पानं आता साधारण 20 मिनिटं उकळून घेतलेली आहेत. व्यवस्थित मिठाच्या पाण्यामध्ये ह्या पानांना धुवून आपण उकळलेला आहे आणि अशा प्रकारे यांचा तपकिरी रंगाचा कलर हा तुम्हाला बघायला मिळेल. जोपर्यंत पाणी हिरवी आहे तोपर्यंत समजा की ही व्यवस्थितरित्या उकळली गेली नाही आहेत. आता हे पाणी आपण म्हणजे हा काढा आपण व्यवस्थित कपामध्ये गाळून घेऊया. जेवढा काढा जास्त असेल तेवढा तुम्हाला फायदा होईल. आता कमीत कमी 1 कप हा काढा व्हायला पाहिजे होता, पण आम्ही जास्त पाणी घेतली होती, जास्त याच्यात पाणी घातलं होतं, त्यामुळे 2 कप काढा हा तयार झालेला आहे. आता ज्या व्यक्तीला सर्दी आणि खोकला असेल त्या व्यक्तीला तुम्ही 1 कप हा काढा प्यायला द्यायचा आहे. जर दिवसातून 2 वेळा द्यायचा असेल तर सकाळी आणि संध्याकाळी अशा 2 वेळा तुम्हाला हा काढा त्या व्यक्तीला द्यायचा आहे. मित्रांनो, जेवढा जास्त तुम्ही याला उकळवाल तेवढे त्याचे जे गुणधर्म आहेत ते काढ्यामध्ये पाण्यामध्ये उतरतील आणि तेवढाच जास्त फायदा होईल. हा प्रयोग केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खोकला असो, कितीही तुम्हाला ओली सर्दी असो, कोरडा खोकला असो, सर्व प्रकारचे घशाचे आजार दूर होतील. तुमचा घसा खवखवणे असो, कोणाला घशामध्ये जखम झालेली असते त्यामुळे घसा हा खूप दुखत असतो किंवा काही लोकांचे दात देखील दुखत असतात. तर दात दुखणे देखील यापासून कमी होते, तर काय पूर्णपणे बंदच होते. मित्रांनो, हा जो काढा आहे कोणीही पिऊ शकतं. लहान मुले असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, सगळ्यांसाठी हा काढा उपयुक्त आहे आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट हे होत नसतात. पूर्णपणे नॅचरल आहे आणि आयुर्वेदिक आहे. त्यामुळे काहीच चिंता करायचे कारण नाही. सर्दी खोकला कशाही प्रकारचा असो, हा काढा घेतल्याने पूर्णपणे बरा होणार आहे. मित्रांनो, याशिवाय पेरूची जी पानं आहेत ते आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत करतात. ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा ज्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका आहे त्यांच्यासाठी पेरूच्या पानांचा जो काढा आहे किंवा रस आहे हे घेणं खूप फायदेशीर ठरतं. शिवाय आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील हे वाढत असतं. पेरूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.
तुमच्या शरीराच्या संरक्षण यंत्रणेला चालना देऊन ते रोग आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. याशिवाय पेरूचे पानं हे कर्करोगाचा धोका देखील टाळू शकतात आणि कमी देखील करू शकतात. पेरूच्या पानामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात जे हानिकारक मुक्त रॅडिकल्सना मारून टाकतात. शिवाय पेरूचे पानं हे आपलं हृदय देखील निरोगी ठेवण्यास मदत करतात. दृष्टीसाठीही चांगलं आहे, डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ गरजवंतांना शेअर करा. धन्यवाद.